आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. स्वर्गीय परमेश्वराने तुम्हावर आणि माझ्यावर अनंत उपकार केलेले आहेत. आजही त्याने तुम्हाला आणि मला या भूतलावर जिवंत ठेवून आमच्यावर उपकार केलेले आहेत. त्याबद्दल देवाची स्तुती करणे, देवाला धन्यवाद देणे हे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. जिवंत परमेश्वराचं नाम स्मरण करणे, एकच जिवंत देवाला ओळखणे आणि त्याच्या समोर येणे, त्याला त्या ठिकाणी नमन करणे, लोटांगण घालणे या आम्हा प्रत्येकाचं कार्य आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या द्वारे तुम्हा सर्वांना पवित्र वचनाच्या द्वारे जिवंत देवाने आम्हावर केलेल्या अनंत उपकार आम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी लक्षात ठेवावेत, त्याची जाणीव आम्हाला कशा प्रकारे व्हावी, त्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. कारण देवाने तुम्हाला ही बहुमूल्य संधी दिलेली आहे की तुम्ही जिवंत वचनाच्या द्वारे शिकावं आणि त्यावर मनन करून त्या आपल्या जीवनामध्ये तुम्ही आणाव्यात आणि तशा प्रकारची तुमची वागणूक असावी, ही जिवंत देवाची इच्छा आहे. आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनापूर्वक आजच्या संदेशामधून प्रभू आम्हासोबत काय सांगणार आहे, बोलणार आहे, याकडे आपण लक्ष देऊया. त्यासाठी आपण प्रार्थना करू. स्वर्गीयमान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज असंख्य प्रेक्षक, विश्वासणारे प्रभू या टीव्ही कार्यक्रमासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्या सर्वांना आशीर्वादित कर, तुझी कृपा दया पुरव स्वर्गीय बापा. आणि आज तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांच्या संगती बोल स्वर्गीय बापा. आणि त्यांना सर्व गोष्टीबद्दलचा उलगडा होऊ दे स्वर्गीय बापा. त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू तुझ्या वचनाची उकळी फुटू दे, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. प्रवेश ख्रिस्ता संदर्भामध्ये प्रभू त्यांच्या मनामध्ये असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं त्यांना तू दे. आणि खरा एकच मार्ग कोणता आहे त्यासाठी प्रभू त्यांचं तू सहाय्य कर, हीच माझी विनंती आहे. आजच्या प्रवचनामध्ये प्रत्येकाचं लक्ष तुझ्या वचनाकडे लागण्यासाठी तुझं ज्ञान आणि तुझं चातुर्य बुद्धी दे स्वर्गीय बापा. आणि प्रत्येकाचं सहाय्य कर. आमचा धन्य तारणारा प्रवेशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या आपल्या धड्याचं शीर्षक आहे आपल्या ऐवजी ख्रिस्त, क्राइस्ट अवर सबस्टिट्यूट. लक्षात घ्या, आपल्या ऐवजी ख्रिस्त. काही गोष्टीबद्दल आज विश्वासणाऱ्यांना विचार करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांना सुद्धा काही गोष्टी समजणं फार महत्वाचं आहे. प्रवेश ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याचं मुख्य कारण आहे तुम्हाला आणि मला सोडविण्यासाठी. तुम्हाला आणि मला जी शिक्षा होणार होती त्यापासून वाचवण्यासाठी प्रवेश ख्रिस्त या जगामध्ये आला. म्हणजे ज्या गोष्टी आमच्या वाट्याला येणार होत्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाकरिता स्वतःवर घेतलेल्या आहेत. तुम्हाला समजत आहे, आमची सर्व पापे त्याच्यावर लादण्यात आली आणि आमच्या बद्दल ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आमच्या ऐवजी. लक्षात घ्या, जेथे मनुष्याला जायचं होतं, जो मार्ग मनुष्याने स्वतःहून पकडलेला होता, पण त्या मनुष्याला वाचविण्यासाठी प्रवेश ख्रिस्त स्वतः मानव बनला आणि मानवासाठी त्याने आपला प्राण दिला. म्हणून आज आपल्या धड्याचं शीर्षक आहे आपल्या ऐवजी ख्रिस्त. लक्षात घ्या. म्हणून जितकेही प्रेक्षक आहेत, विश्वासणारे आहेत, येथे मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, आपल्या ऐवजी ख्रिस्त. तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी देऊ शकता. तुमच्या ऐवजी ख्रिस्त गेलेला आहे. म्हणजे माझ्या ऐवजी ख्रिस्त. मला जी शिक्षा होणार होती ती माझ्या ख्रिस्ताने वाहिलेली आहे माझ्याकरिता. मला त्याने सोडवलं त्या भयंकर अशा प्रकारच्या शिक्षेपासून की ज्याची कधीच मनुष्याला क्षमा मिळणार नव्हती. अशा प्रकारच्या पापापासून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सोडवलं, याचा विचार
प्रत्येक व्यक्तीने आज करणं फार गरजेचं आहे. याचा अर्थ काय आहे? स्पष्ट आहे. कदाचित काही लोक विचार करत असतील, धार्मिकांसाठी प्रवेश ख्रिस्ताने जागा घेतली, चांगल्या लोकांसाठी प्रवेश ख्रिस्त आला, जे त्याचं भय धरत होते त्यांच्यासाठी त्याने सर्व काही केलं. पण बायबल आम्हाला सांगतं, आम्ही पापी असताना प्रवेश ख्रिस्त मरण पावला. म्हणजे तुम्ही आणि मी पापी असताना आमच्या ऐवजी प्रवेश ख्रिस्ताने ते मरण सोसलं. हे तुम्हाला समजत आहे का? आपण विशेष प्रकारे आज यशाया या पुस्तकामधून काही वचनांमधून आज विचार करणार आहोत. आपल्या स्वतःचा विचार करणार आहोत की मला जे मिळणार होतं ते माझ्या ख्रिस्ताने त्या ठिकाणी सहन केलेलं आहे. आपण पाहूया आणि वचनाकडे जाऊया. विशेष प्रकारे यशाया याचा 53वा अध्याय विशेष प्रकारे आपण काढणार आहोत. जे विश्वासणारे आहेत ते कृपा करून आपल्या बायबलमधून ही वचने ते मनन करू शकतात, वाचन करू शकतात. तुम्ही सुद्धा वाचू शकता जर तुम्हाला अधिक समजून घेण्याची तयारी तुमची असेल तर. जे बायबल आहे ते पूर्ण भाषांमध्ये, ज्याही तुम्ही भाषा बोलत असाल त्या सर्व भाषेमध्ये आज बायबल उपलब्ध आहे आणि ते तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही त्याची ऑर्डर द्या आणि तुम्हाला अल्प किमतीमध्ये हे बायबल तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. किंवा जेथे कुठे बायबलचे स्टॉल लागले जातात विक्रीकरिता, तेथे जाऊन तुम्ही ही बायबल विकत घेऊ शकता आणि तुमच्या स्वतःच्या अभ्यासासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. म्हणून आपण बायबलमधून म्हणजे देवाच्या वचनामधून काही गोष्टी पाहणार आहोत की आपल्या ऐवजी ख्रिस्त हे नेमकं काय आहे, कशाबद्दल प्रभू आम्हाला सांगत आहे. मी वचन वाचतो, तिकडे लक्ष द्या. यशाया याचा 53वा अध्याय आणि 4थं वचन. बुक ऑफ आयझिया चॅप्टर 53 वर्स 4. यशायाचे पुस्तक याचा 53वा अध्याय आणि 4थं वचन काय सांगतं बघा. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. बायबल काय सांगतं लक्ष द्या. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. ही भविष्यवाणी आहे. प्रवेश ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या पूर्वीच देवाने त्याच्या संदेशाच्या द्वारे लोकांना हे कळविण्यात आलं की तुम्ही तशा प्रकारचा विचार करणार, कारण तुमची काळजी वाहूनही त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार की विशेष प्रकारे बायबल सांगतं की आम्ही त्याला लेखिले. तसं आम्हाला वाटलं. बायबल सांगतं काय लिहिलंय, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतलेत. आमचे सर्व व्याधी, सर्व दुःख, सर्व समस्या त्याने आपल्या स्वतःवर घेतल्या, आमचे क्लेश त्याने वाहिले. बायबल आम्हाला सांगतं याचा अर्थ त्याने आमची काळजी घेतली. आमच्या ऐवजी त्याने सर्व काही स्वतःवर घेतलेलं आहे. आम्हाला निरोगी करण्यासाठी, आम्हाला आनंदित करण्यासाठी, आमच्या सर्व दुःख वेदना ज्या भयंकर आम्हाला मिळणार होत्या त्यामधून त्याने आमची सुटका केलेली आहे. हे बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. आमच्या ऐवजी बायबल सांगतं ख्रिस्ताने काय केलेलं आहे. आमच्या ऐवजी त्याने आमचेच व्याधी त्याने स्वतः आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. आम्हा सर्वांचे, आम्हा संपूर्ण मानवांचे सर्व क्लेश त्याने वाहिले. लक्षात घ्या, जगातल्या संपूर्ण मानवांच्या व्याधी, जगातल्या संपूर्ण मानवांचे क्लेश प्रवेश ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर जाताना वाहिलेत असं बायबल आम्हाला सांगतं.
कारण ही घटना विचार करण्यासारखी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आल्यानंतर काय काय त्याने सहन केलं किंवा कोणत्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या, त्याला कशा प्रकारची शिक्षा झाली आणि कशा प्रकारची त्याची वाटचाल वधस्तंभाकडे होती, या सर्व गोष्टी आम्हाला बारकाईने पाहणं फार गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला समजून येईल की आमच्यासाठी, आमच्या ऐवजी, आमच्या संपूर्ण परिवाराच्या ऐवजी, आमच्या पूर्ण समाजासाठी, आमच्या पूर्ण देशासाठी, आमच्या पूर्ण जगासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व काही आपल्यावर घेतलेलं आहे आणि त्याने ते वाहिलेलं आहे. बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. इकडं लक्ष द्या या वचनाकडे. बायबल काय सांगतं तिकडं थोडं विश्वासणाऱ्याने सुद्धा लक्ष देणं. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर वाहिले. बायबल सांगतं आपल्यावर घेतले. सर्वात महत्वाचं की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आरोग्य देणार आहे, पण सर्वात मोठा पापाचा आजार, पापाचा व्याधी त्याने आपल्यावर घेतला. हे आम्हा संपूर्ण आत्मिक विश्वासणाऱ्यांना समजणं महत्वाचं आहे. आमच्या भयंकर पापाचा आजार, व्याधी जो आम्हाला जखडलेला होता, ज्यामधून आमची सुटका कदापि न होणारी होती, ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतले. बायबल सांगतं आम्हाला आमचे क्लेश, त्या पापामुळे आमच्या जीवनामध्ये असणारे सर्व क्लेश, आम्ही केलेल्या पापाचा परिणामामुळे आमच्यावर असणारे सर्व प्रकारचे जे काही क्लेश आहेत, ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने वाहिले असं बायबल सांगतं आम्हाला. याबद्दलचा आम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. आमच्या ऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या व्याधी, आमचे क्लेश स्वतःवर घेतले. आणखीन समोरचं वचन आपण वाचणार. यशाया याचा 53वा अध्याय आणि 5वे वचन. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. यशाया याचा 53वा अध्याय आणि 5वे वचन सांगतं, जर आम्ही सत्य समजून घेतलं तर आम्हाला हे समजून येईल की आमच्या अपराधामुळे प्रभू येशू ख्रिस्त घायाळ झाला. म्हणजे आम्ही घायाळ होणार होतो, आमच्या ऐवजी ख्रिस्त घायाळ झाला. कसा झाला? त्याचं पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. एकही जागा अशी उरली नव्हती की जी आमच्या पापाची आठवण करून देणारी नव्हती. की आमच्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्त आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. समोर सांगतं आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आमच्या दुष्कर्मामुळे प्रभू येशू ख्रिस्त ठेचला गेला. काही गोष्टींचा विचार आम्ही नक्की करायला पाहिजे. विश्वासणाऱ्यांनो, तुमच्या आणि माझ्या अपराधामुळे प्रभू येशू ख्रिस्त घायाळ झाला. तुमच्या आणि माझ्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. तेव्हा पुढे आम्हाला पापांची मुक्ती मिळाली. आमच्यासाठी त्याने सर्व अपराध आपल्यावर घेतले आणि तो घायाळ झाला. आमच्या दुष्कर्मामुळे त्याला ठेचण्यात आलं. या लक्षात घ्या या गोष्टी. पवित्र वचनामध्ये पवित्र आत्म्याने जो खरा मसीहा येणार आहे त्या लोकांना पहिलेच सांगितलं होतं की तो मनुष्यासाठी काय करणार आहे. आणि आज आम्ही जे जिवंत आहोत, आम्हाला आमच्या प्रभू ख्रिस्ताने काय केलं हे आम्हाला माहीत झालेलं आहे आणि येशू कोण आहे आम्हाला माहीत झालेलं आहे. आमच्यासाठी तो 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर मरण पावला. हे लक्षात घ्या. ही जी काही भविष्यवाणी यशाया करीत आहे
प्रभू येशू ख्रिस्त मरणाच्या 800 वर्षापूर्वी 800 वर्षानंतर ही घटना सिद्धीस गेली. प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला आणि आम्हा संपूर्ण मानवांसाठी घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचल्या गेला आणि त्याला ती घटना होऊन आज 2000 वर्ष होऊन उलटलेली आहेत. याकडे तुम्ही आणि मी लक्ष देणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या ऐवजी घायाळ झाला, तुमच्या आणि माझ्या ऐवजी तो ठेचला गेला दुष्कर्मामुळे, आपल्या ऐवजी ख्रिस्त. समोरचं वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. यामध्येच आहे, पण नंतर आपण 6वं वचन पाहणार आहोत. हे वचन आपण पूर्ण करूया. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यात झाली, त्याच बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालं. आत्मिक आरोग्य प्राप्त झालं. लक्षात घ्या, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालं. कोणतं आरोग्य प्राप्त झालं? लक्षात घ्या, आम्हाला पापापासून देवाने शुद्ध केलं, हे आरोग्य प्राप्त झालं. आम्ही निरोगी झालो, आम्ही त्या ठिकाणी निर्दोष अशा प्रकारे ठरलो. प्रभू येशू ख्रिस्त दोषी ठरल्यामुळे तुमच्या आणि माझ्या ऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे सर्व व्याधी आपल्यावर घेतले आणि आम्हाला आत्मिक आरोग्य दिलं. याकडे तुम्ही लक्ष द्या. पुढचं वचन आपण वाचत आहोत. यशाया याचा 53वा अध्याय आणि 6वं वचन काय सांगतं लक्ष द्या. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. आज सर्वात महत्वाचं आहे की मी तुम्हा प्रेक्षकांना सांगू इच्छित आहे. जगामध्ये अनेक संत महात्मे, अनेक गुरु आणि जे काही जगामध्ये मुख्य त्या ठिकाणी तुम्ही मानत असाल, असे जे कोणी असतील, त्यांच्या जीवनी कथा तुम्ही ऐकल्या असतील आणि त्या तुम्ही वाचन केलेले आहेत किंवा त्याच्यावर प्रवचनही तुम्ही ऐकले असतील किंवा करीत असाल अनेक जण. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन चरित्र हे तुमच्या समोर आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन चरित्राबद्दल काही माहिती तुमच्यापर्यंत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या एका शिष्याने पकडून दिलं. मग त्याचा लोकांनी म्हटलं की याला वधस्तंभावर टांगा आणि तो वधस्तंभावर मरण पावला. रोमी सरकारने त्याला ती शिक्षा फरमाविली आणि कदाचित तुम्ही म्हणता की नाही, हे वाईट झालं कारण चांगल्या मनुष्यासाठी असं घडणं चुकीचं आहे. पण आतापर्यंत तुम्ही अनेक जीवन कथा वाचल्या असेल. त्या कोणत्या जीवन कथेमध्ये कोणत्याही संताला, महात्म्याला, त्यांना ज्याने कोणी या जगामध्ये पाठवलं त्याने त्यांच्या सोबत काय केलं हे तुम्हाला माहित आहे. चांगलंच केलेलं आहे, उत्तमच केलेलं आहे आणि विशिष्ट कार्यासाठी पाठवलं, विशिष्ट कामासाठी पाठवलं, विशिष्ट कार्य करण्यासाठी पाठवलं असं आम्हाला समजून येतं. पण या वचनाकडे लक्ष द्या, या वचनाकडे लक्ष द्या. बायबल सांगतं आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. देवाने स्वतः तुमचे आणि माझे पाप परमेश्वराने म्हणजे जिवंत देवाने प्रभू येशू ख्रिस्तावर लादलेत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर ते देण्यात आलेत. तुम्हाला समजत आहे? देवाने मनुष्याकरिता आपल्या एकुलत्या एक पुत्रावर आम्हा सर्वांचे पाप लादले. जे तुम्हाला आणि मला शिक्षा मिळणार होती ती प्रभू येशू ख्रिस्ताला भोगावयास जिवंत देवाने स्वतः पाठवलं. मग या देवाबद्दल तुम्हाला राग आहे का? या देवाबद्दल तुमच्या मनामध्ये प्रीती निर्माण होणार आहे? आमच्या ऐवजी त्याच्या पुत्राला त्याने धाडलं, आमच्या ऐवजी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने
स्वतःहून आपल्या सर्वांसाठी प्राण दिला. लक्षात घ्या, स्वतः प्रवेश ख्रिस्त देवाच्या आज्ञेनुसार या जगामध्ये वधस्तंभावर तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी गेला. हे उदाहरण सांगतं. लक्ष द्या, अशा आम्हा सर्वांचे पाप ज्यांनी ज्यांनी मार्ग पकडलेला होता, ज्यांनी ज्यांनी देवाला सोडून प्रतिमेच्या मागे गेले होते, जे लोक वस्तूच्या मागे जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी परमेश्वराची तुलना त्या ठिकाणी वेगळ्या वस्तूंसोबत, निर्जीव गोष्टींसोबत करीत आहेत, जे मेंढराप्रमाणे बहकलेले होते, आम्हा सर्वांचे पाप प्रभू येशू ख्रिस्तावर जिवंत देवाने स्वतः दिले. आमच्या ऐवजी प्रवेश ख्रिस्ताला जिवंत देवाने शिक्षा दिली, असं बायबल तुम्हाला आणि मला सांगतं. आणखीन आपण वचनाकडे जाणार आहोत. यशया याचा 53वा अध्याय आणि 7वं वचन काय सांगतं, लक्ष द्या. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. बायबल आम्हाला सांगतं त्याने मौन धारण केलं. कशासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याने सर्व काही सहन केलं. त्याने, बायबल आम्हाला सांगतं स्पष्ट या वचनामध्ये सांगितले, त्याने आपले तोंड उघडले नाही. जर उघडलं असतं तर काय झालं असतं? तर स्वर्गीय रस्ता मोकळा झाला नसता. जितकेही त्याचे विरोधक आहेत एका क्षणामध्ये निशब्द झाले असते स्वतः आणि नष्ट झाले असते, पण त्याने ते केलं नाही. बायबल सांगतं त्याचे हाल हाल केले तरी त्याने ते सोशिले. जे हाल हाल आमचे होणार होते त्यासाठी प्रभू ख्रिस्त मरण पावला. हे बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. त्याचे हाल हाल झाले तरी त्याने ते सर्व सोसले. त्या नरकामध्ये होणारे सर्व हाल आणि हाल बायबल आम्हाला सांगत आहे. तेथे होणाऱ्या यातना त्यापासून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आमच्या ऐवजी वधस्तंभावर गेला, आम्हाला सोडवण्यासाठी. आम्हावर ते हाल आणि हालाची त्या ठिकाणी ती आमच्या जीवनामध्ये घटना होऊ नये म्हणून. पण प्रभू सांगत आहे की हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. ज्यांना कळालं ते स्वर्गीय जीवनामध्ये प्रवेश करतील, आणि ज्यांना हे कळालं नाही की येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी मरण पावला, तर मग ते त्या ठिकाणी नरकाकडे गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. पवित्र वचन काय सांगतं इकडं आपण लक्ष देऊया. पवित्र वचन विशेष प्रकारे आम्हाला यशया याचा 53वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये काय सांगत आहे. यशयाचे पुस्तक याचा 53वा अध्याय 11 वचन. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेन. पवित्र वचन आम्हाला सांगत आहे. पवित्र वचन, तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. त्यांच्या अधर्माचा, आमच्या संपूर्ण अधर्माचा भार स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. आपल्या ऐवजी, म्हणजे तुमच्या आणि माझ्या ऐवजी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. त्याला कारणीभूत आहोत तुम्ही आणि मी. समजत आहे तुम्हाला? पण देवाचं वचन सांगतं आम्हाला विशेष प्रकारे त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावे. जर त्या ठिकाणी हे वचन ऐकून जर तुमचा बदल घडला तर प्रभू म्हणतो मी समाधान पावेन. ज्याला हे कळालं त्यांच्याबद्दल तो समाधान पावेल. ती फळं पाहून आज जगामध्ये संपूर्ण विश्व असणारे हे प्रभू येशू ख्रिस्ताची फळं आहेत. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि आज अनेक लोक देवाची लेकरे झालेली आहेत.
त्याच्या मरण पावल्यामुळे, कारण त्यांच्यासाठी येशू मरण पावला हे त्यांना कळालं. शेवटचं या संदेशाचं हे वचन आहे, शेवटचं आहे, त्याकडे लक्ष द्या. यशया याचा 53वा अध्याय आणि 12 वचन काय सांगतं आम्हाला लक्ष द्या. ह्यामुळे त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. बायबल आम्हाला सांगतं, काय सांगत आहे? त्याने आपणास अपराध्यात गणू दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले. आणि त्याबद्दल भविष्यवाणी आहे की त्याला अपराध्यात गणण्यात आलं, अपराधी म्हणून गणण्यात आलं, कारण त्याच्या दोन्ही बाजूला महाभयंकर चोरांना ती शिक्षा फरविण्यात आली आणि तो त्यांच्यामध्ये गणल्या गेला. तुमच्या आणि माझ्यासाठी, तुम्ही आणि मी जे अपराधी गणण्यात येणार होतो, पण आमच्या ऐवजी ख्रिस्ताला गणण्यात आलं, तुम्हाला आणि मला निर्दोष ठरविण्याकरिता. लक्षात घ्या, बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे की आमचे व्याधी, आमचे क्लेश प्रभू ख्रिस्ताने वाहिले. तो जखमी झाला तुम्हाला आणि मला सोडविण्यासाठी. देवाने त्याला आमच्या ऐवजी जिवंत देवाने प्रभू ख्रिस्ताला शिक्षा दिली आम्हाला सोडविण्यासाठी, कारण त्याने आम्हावर प्रीती केली, म्हणजे तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती केली आणि प्रभू ख्रिस्ताला आमच्यासाठी दिलं. बायबल सांगतं की प्रभू ख्रिस्ताने मौन धारण केलं, त्याने तोंडावाटे एकही शब्द बाहेर काढला नाही, त्याने ते सर्व काही सहन केलं आणि देवपिता त्याच्याबद्दल समाधानी झाला. बायबल आम्हाला सांगतं की आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त अपराध्यात गणल्या गेला, आमच्या ऐवजी ख्रिस्त. विचार करा, आमच्या ऐवजी जगाचा तारणारा, तुम्हाला आणि मला सर्व गोष्टीचा पुरवठा करणारा, आम्हासाठी वधस्तंभावर मरण पावला. विचार करा, असं कधी कुठे तुम्ही ऐकण्यात आलं काय? तुमच्यासाठी कोणीतरी प्राण दिलेला आहे काय? होय, प्रभू येशू ख्रिस्तानेच दिलेला आहे. या, तो तुम्हाला जीवन देण्यासाठी तयार आहे, कारण तो जिवंत आहे, तो पुन्हा येणार आहे संपूर्ण विश्वासणाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी. या आणि विश्वासी बना आणि प्रभूच्या मार्गानुसार चालण्यासाठी तयारी करा. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो स्वर्गीय बापा, तुझ्या महान उपकाराबद्दल. प्रभू, आमच्या ऐवजी तो प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व सहन करण्यासाठी वधस्तंभावर पाठवलं. प्रभू, या सर्व गोष्टी आम्हाला शिकवतात की तुझी किती अगाध प्रीती प्रत्येक मानवावर आहे. याबद्दल मी तुझे आभार मानतो परमेश्वरा. मानवाला या गोष्टींची जाणीव होण्यासाठी प्रभू तू सर्व गोष्टी उलगडून सांगत आहे, याबद्दल मी तुझे आभार मानतो. अनेकांनाही कळू दे परमेश्वरा, आणि त्यांच्या जीवनाच्या द्वारे त्यांनी स्वतःहून कबूल करावं की प्रभू येशू ख्रिस्त हाच त्यांचा तारणारा आहे. आणि होऊ दे परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी. प्रभू, संपूर्ण उपकाराबद्दल पुन्हा एक वार मी तुझे आभार मानतो. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.